जनतेच्या न्याय हक्कासाठी लढलेल्या काही ज्या केसेस आहेत त्या संबंधित आज माननीय न्यायालयाने आम्हाला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते। त्याचप्रमाणे आदेशाच्याप्रमाणे मी आणि आमचे आमदार गटार साहेब असो आणि माझे सगळे सहकारी ज्यांनी जनतेचा आवाज त्यावेळी उचललेला होता ते सगळेजण न्यायालयाचा आदर करून आज आम्ही इथे उपस्थित होतो। सब एक पंतप्रधान ने ट्वीट किया, देश के युवा को हित को और उनका भविष्य हमारी सर्वोच्च प्राथमिकता है। सही आहे। शेवटी देशाचे पंतप्रधानांना देशाच्या भविष्याची सर्वात जास्त काळजी आहे। कारण देशाच्या भविष्याची काळजी घेण्यासाठीच देशाच्या जनतेने त्यांना पंतप्रधान पदावर बसवलेलं आहे आणि म्हणून आदरणीय पंतप्रधानांनी केलेलं ट्विट हे अतिशय योग्य आहे आणि त्या संदेशाचा बोध देशाच्या प्रत्येक तरुणाने घ्यावा। मुंबई काँग्रेसकडून व्हिडिओ एक पोस्ट करण्यात आलेला आहे। मुंबई पोलिसांकडून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना धमकी देत आहे, जर ते पुन्हा आंदोलनासाठी परतले तर त्यांना एका खोट्या ड्रग्ज प्रकरणात गुंतवून जन्मठेपेची शिक्षा दिली। बघा, मुळामध्ये हे जे नीट संदर्भात होणारं, नीट परीक्षा संदर्भात होणारं आंदोलन आहे, कोणाला परीक्षा संदर्भात काही सुधार झाला पाहिजे का झालाच पाहिजे त्याच्या बाबतीमध्ये सगळेच सकारात्मक आहे। आमच्या केंद्र सरकार आणि आमचे संबंधित मंत्री सगळेच बोलत आहेत की संबंधित त्या नीट परीक्षेमध्ये सुधार झाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून पावलंही उचलले जात आहेत। त्याचमुळे काही कालही नीटची परीक्षेचा निकाल लागला, जवळपास 11 लाख विद्यार्थी त्याच्यामध्ये पास झालेला आहे। पण मुद्दा असा आहे की एका बाजूला नीटचा मुद्दा असताना मग जे आंदोलनकर्ते आहे ते सरतनसे जुदाचे नारे का देत आहेत, देशविरोधी नारे का देत आहेत, सीता का पती असा उल्लेख करून हिंदू धर्माचा बदनामी का करतायत, मग सीता का पतीचा उल्लेख झाला तर मग आयशाचा पण पतीचा उल्लेख करा एवढी हिंमत असेल तर। आमच्या सैन्यावर आरोप कशाला करतायत, सैन्याला शिव्या कशाला देत आहेत, आमच्या पोलीस दलांवर हात कशाला घालतायत, हे सगळं करणारे विद्यार्थी कधीच असू शकत नाहीत। आमच्या देशाचा तरुण हा आमच्या हिंदू राष्ट्राला वर विश्वास ठेवणारा तरुण आहे आणि म्हणून हे जे काही ज्या शक्ती आहेत ज्या आम्हाला हिंदू राष्ट्राच्या विरोधी आहेत त्या सगळ्या ह्या आंदोलनाची बदनामी करायची, देशाच्या तरुणांची बदनामी करायची, आमच्या केंद्र सरकारचे एवढा त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे। आणि म्हणून हे कुठले जे काय हे काँग्रेस आणि हे सगळे जे पक्ष त्याच्यात जे घुसलेले आहेत ना त्यांना आमच्या देशाच्या विरोधी असलेल्या प्रत्येक शक्तीला ताकद द्यायची म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचे ट्विट करतायत। राहुल गांधी असं म्हणतात की तुम्ही आमच्या तरुण पिढीला भविष्याला सर्वात मोठे नुकसान पोहोचवलं आहात। राहुल गांधी यांच्या मोदींवर निशाण। अहो, राहुल गांधीच्या तोंडी देशहिताच्या आणि अशा पद्धतीच्या तरुणांच्या हिताच्या कुठल्याही गोष्टी त्यांना बिलकुल सूट करत नाही। कारण का म्हणूनच त्यांना घरी बसवलं आहे, म्हणूनच त्यांच्या काँग्रेस पक्षाला घरी बसवलं आहे, वारंवार त्यांना पराभवाचा सामना करायला लागलेला आहे। आणि म्हणून राहुल गांधींनी आपल्या उंचीप्रमाणे, राजकीय उंचीप्रमाणे आदरणीय मोदी साहेबांबद्दल बोलावं। वडंटीवार असं म्हणतात पेपर हा केंद्र सरकारची जबाबदारी, ही जबाबदारी प्रधानांची आहे, त्यांचा राजीनामा घ्यावा, भाजपला असायला हवी, आमच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करत होते। त्यांच्या कार्यकाळामध्ये, काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये कितींदा नीटचा पेपर फुटला, कितींदा त्यांनी पंतप्रधानांचा राजीनामा घेतला, कितींदा त्यांनी त्यांच्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा दिला, हे त्यांनी पहिला हिशोब तरी सांगावा ना ह्या वडीटवारांनी। आणि मग अशा पद्धतीने आमच्या पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षावर टीका करावी। स्वतःचं काय झाकून बघत नाही, आमचंच वाकून बघतायत। पहिलं तुम्ही तुमच्या कार्यकाळामध्ये असंख्य वेळी जे नीटचे पेपर फुटले तर तुम्ही तेव्हा कारवाई करायची हिंमत दाखवली नाही। आम्ही तरी किमान सुधार करण्याची मानसिकता ठेवतोय। अण्णा हजारांचं मौन आंदोलन सुरू आहे। नाही, शेवटी प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला आहे। पण त्या आंदोलनाच्या खांद्यावर बसून कोणी देशाच्या विरोधात अगर भूमिका घेत असेल, आमच्या देवी देवतांवर नावं ठेवत असेल ना तर मग ते देशहिताचं नाही। जरांगे पाटील असं म्हणतात जर विद्यार्थ्यांना पुन्हा मारले तर सरकारला राज्यात फिरू देणार नाही। बघा, एक लक्षात घ्या, ज्यांनी आता त्यांना काय मत व्यक्त करतो त्यांचा विषय आहे, मी कसं काय बोलतो। वंचितने साहेब आज महाराष्ट्र बंदचं आंदोलन दिलं आहे, त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला। पण काय बंद काय म्हणजे म्हणून
अशा पद्धतीच्या बंदचा प्रतिसाद जनतेनेच काय दिला हे तुम्हीच कॅमेरा फिरून दाखवायचं ना, आम्ही नाही सांगायचं आहे. देशाची जनता हे मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारी आहे, म्हणून तर 3-3दा निवडून दिलेला आहे. आणि त्यांना ह्या आंदोलनाच्या माध्यमातून सर तन से जुदावाले, पाकिस्तान जिंदाबादवाले आणि ह्या पद्धतीने आमच्या देवी देवतांना नाव ठेवणारे कसं आपले पोळी भाजून घेतायत हे देशाची जनता खुल्या डोळ्यांनी पाहते. सर, जंतर मंतर पे हो रहे आंदोलन के मद्देनजर आज सुबह ही प्रधानमंत्री ने सभी विद्यार्थियों का आश्वस्त किया है कि जो भी नीट के लीक के पीछे होगा उसको सजा दी जाएगी और फिर भी जंतर मंतर आंदोलन बरकरार है. सीजेपी की उम्मीद. देखिए, ऐसा है कि जो हमारे आदरणीय पंतप्रधान जी ने कहा है वो हमारे सभी युवा साथियों के लिए है. नीट में जो कुछ भी गलतियां हुई हैं उसको सुधार करने की तैयारी हमारी केंद्र सरकार की है. उसकी प्रक्रिया भी शुरू हो गई है. हमारे देश के युवाओं का भविष्य कोई भी खराब करने देगा नहीं, ये विश्वास हमारे पंतप्रधान जी ने आज उनके ट्वीट के माध्यम से फिर एक बार दिया है. मगर एक तरफ नीट के लिए अगर आप आंदोलन कर रहे होंगे तो फिर उसमें सर तन से जुदा की घोषणाएं नारे क्यों दिए जा रहे हैं? सीता के पति बोल के हमारे हिंदू धर्म का अपमान क्यों किया?